गणपती बाप्पाचं गाणं असो किंवा घोषवाक्य, कोणी गणपती बाप्पा असं म्हटलं की त्यावर मोरया असं म्हणणं ही प्रथाच पडली आणि वर्षानुवर्षे आपण ही प्रथा पाळत आलोय. गणपती बाप्पा मोरया ही ओळ आपण आजवर किती वेळा म्हटली असेल हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. पण गणपतीचा जय जयकार करताना मोरया का म्हटलं जातं हा प्रश्न आपल्याला पडतच नाही. घरचे मोरया म्हणतात म्हणून आपण पण त्यांच्या सारखं मोरया म्हणायला शिकतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की हे मोरया म्हणणं नेमकं कुठून आलं. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. या मोरयाचं उत्तर आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक केंद्र असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावींचं मंदिर आहे. 13व्या शतकात मोरया गोसावी हे हिंदू धर्म आणि गाणपत्य पंथातले एक मोठे संत होते. मोरया गोसावी यांनी त्या भागात गणपतीची भक्ती मोठ्या प्रमाणात रूढ केली. मोरया गोसावी कोणत्या काळात होऊन गेले याबद्दल अनेक मतभेद आहे. इंडोलॉजिस्ट युवराज कृष्णन यांच्या मते मोरया गोसावी 13वे आणि 14व्या शतकात होऊन गेले, तर R.C. ढेरे यांच्या मते ते 16व्या शतकात होऊन गेले. भारतात इतर संतांबद्दल वाटणार प्रेम लोकांना मोरया गोसावी यांच्याबद्दल सुद्धा होतं. मोरया गोसावीबद्दल लोकांमध्ये अनेक कथा आणि चमत्कार चर्चिले जातात. मोरया गोसावी यांचा जन्म पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरच्या मोरगाव मध्ये झाला होता. त्यांचे वडील वामन भट्ट आणि आई पार्वती. मोरया गोसावी यांचे आई वडील मूळचे कर्नाटकचे होते, पण ते तीर्थयात्रेसाठी मोरगावला यायचे आणि पुढे ते इथेच स्थायिक झाले. मोरगाव हे महाराष्ट्रात मयुरेश्वर आणि मोरेश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहे. तीर्थयात्रेहून आल्यावर या दाम्पत्याला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी मोरेश्वरवरून मोरया ठेवलं. मोरया गोसावी हे लहानपणापासूनच देवभक्ती करण्याकडे कल असलेले होते. वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर येथे जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचे दर्शन झाले. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला. मोरया गोसावी यांच्याबद्दल अनेक कथाही सांगितल्या जातात. नेत्रहीन मुलीला त्यांनी दृष्टी दिली होती. चिंचवडवरून जेव्हा ती मोरगावला जात असत तेव्हा मंदिराचे कुलूप आपोआप उघडले जात असे. अन्नदान करून त्यांनी अनेक गरजू लोकांची भूक सुद्धा भागवली होती. मोरया गोसावी यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर होता आणि भरपूर लोक त्यांना भेटायला येत असत. मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या मुलाने 17व्या शतकात समाधीवर गणेश मंदिर उभारलं. असंही म्हटलं जातं की संत तुकाराम हे मोरया गोसावी यांना देव म्हणून हाक मारत असत. त्यामुळे पुढे त्यांच्या परिवाराने देव हे आडनाव धारण केलं. चिंचवडच्या गणेश मंदिरात मोरया गोसावी यांच्या 6 वंशजांचे मंदिर आहे. मोरया गोसावी यांच्यानंतर चिंतामणी देव आणि त्यानंतर नारायण देव तिथले उत्तराधिकारी झाले. पुणे जिल्ह्याच्या राजपत्रात एक गोष्ट आहे की औरंगजेबाने एकदा नारायण देव यांना भेटीत मांस पाठवले होतं आणि नारायण देव यांनी त्याचं चमेलीच्या फुलात रूपांतर केलं होतं. यावर प्रभावित होऊन औरंगजेबाने 8 गाव म्हणजेच बाणेर, चिखली, चिंचवड, मान, सरोली, बुद्रुक, चिंचोली आणि भोसरी त्यांना भेट म्हणून दिली होती. ही गाव म्हणजे आज पुण्याची उपनगर आहेत. मोरया गोसावी यांची गणपती बाप्पावर अफाट श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांच्या भक्तीसाठी गणपती बाप्पा मोरया ही अभिवादनपर घोषणा लोकांपर्यंत रूढ झाली. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.